हॅलो. हा, स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ बोला ताई. हा, मला थोडं सांगायचं होतं अनुभव. सांगा ना, कुठून बोलताय सांगायचंय? आम्ही ना निफाड तालुका मांजरगाव. अच्छा अच्छा. हा हा हा. हम्म. काय तेच नको ना ताई? तर असे हं. 1.5 वर्ष झालं मुलगा वारला माझा. बाई गं, केवढा 35 वर्ष होता? 35 वर्षाचा होता. बाई गं, कसं काय हो ताई? तो थोडा आजारी होता, असं मानसिक आजार होता त्याला. आणि बाकी कधीपासून होता म्हणजे आजार? आता त्याला मस्त चांगला 10-20 वर्षापासून होता. मग काय औषध उपचार करून पण नीट नाही झाला? नाही ना, लई ठिकाणी ऍडमिट केलं, पण हा, नीटच नाही झाला तो. म्हणजे ऍडमिट करायची वेळ येत होते? हा, लय आजारी, असं गोळ्या औषधं चालू होते. आणि मग शिक्षण वगैरे त्याचं काय झालेलं शिक्षण होतं? भरपूर झालं होतं, 17वी शिक्षण झालं होतं त्याचं. बाई गं, हा ना, तेच ना. म्हणजे ते- मास्टर केलं होतं त्याने? हा. हा, तर मग आता 1.5 वर्ष झालं त्याला. हं. आता चंपाषष्ठीला 2 वर्ष होतील. म्हणजे कसं काय गेला पण मग मानसिक आजारात जात तर नाही माणूस पण ताई? तो हे झाला ना, मग ई-रित्याने आत्महत्या केली. हा, असं काहीतरी केलं असेल. तेच ना. मग त्याच्यानंतर ना 2-3 महिने बरी होते मी. हा. मग त्याच्यानंतर मी आजारी पडले. बाई गं. 5-6 महिन्याने आजारीच पडले. हं. तर मला बी खूप दवाखाना केला. अरे असं नाशिकचे खूप डॉक्टर झाले, 7-8 डॉक्टर झाले. मग आता मुंबईला ऍडमिट, म्हणजे लीलावती हॉस्पिटलला चालू आहे ट्रीटमेंट माझी. असं लीलावतीला काय झालं म्हणजे? माझं ना फुफ्फुसाचं डॉक्टर म्हणले होते फुफ्फुस बदलावं लागल. बाई गं. हा, तर मग मुंबईला नेल्यावर पडला थोडा फरक. हा. असं पण मग बोलताना आता कापारा होतो, दम लागतो. नाही घाबरू नका जास्त, तुम्ही शांतपणे बोला. हा पण ते तुम्हाला असं बोलताना दम पण लागायला लागला? हा, दम लागतो मला बोलताना असं. अच्छा अच्छा. हा हा. तर मग मला पहिले ना, आता 7-8 महिन्यापूर्वी हं. पोरीनं जावयाने ना हं. ते आपली बाळूमामाची सेवा तिकडे नेलं होतं. हा हा. हा, तर मग तिथं बी थोडासा पडला आराम. हा मग मी ते आता हे तुमचं ऐकत होते ना हा. मोबाईलवर. मग मी ना 2-3 महिन्यापासून काय केलं, 2-1 महिने झाले असेल, तारक मंत्र सुरू केला. अरे वा. हा, मग पहिलं मोबाईलवर लावायची, आता येतो मला तोंडी पाठ. हा हा हा. आणि त्याच्यानंतर मग माझी इच्छा झाली, मग भासा गेला होता अक्कलकोटला. हा मग हा. त्याला मी फोटो सांगितला, स्वामी चरित्र सांगितलं. हा आणि मग मी 3 अध्याय वाचते. हा हा. पण मध्ये मग पुतण्याची बायको बाळातीन झालती, मग मध्ये थोडा खंड पडला 15-3 वार हा असं. आणि 1 माळ जप करते, आता जास्त नाही जपवत माझ्याच्यानी. हा हा. तर नाही, जेवढं होईल ना ताई तेवढंच करायचं. जास्त ओढाताण करायला सांगत नाही स्वामी. हा, तेच ना, मग 1 माळ जप करते. हा आणि ते 3 अध्याय वाचते छोटे छोटे. हा आणि तारक मंत्र म्हणते. हा हा तर मला 1 महिन्यामध्ये अशी प्रचिती आली. हा. तर पहिल्यांदा आहे ना, ते स्वामींच्या फोटो समोर आहे ना, 1 महिन्यापूर्वी नुसतं मला भंडार पडेल दिसला अहो. काय आणि काय? असा आपली हळद, भंडार हा हळद हा हा. असं भंडारा. हा. भंडारा, असा जसं काही खूप भंडारा सांडलाय तिथं. बरं आणि बरं. आणि त्याच्यावर इतका लख्ख प्रकाश पडला. ओ. आणि हा, इतका लख्ख प्रकाश पडला. मी असं काही काही दर्शन घेतलं, आणि मग इतक्यात गायब झाला. असं. ओ. आणि परत मग त्याच्यानंतर आहे ना, हा मी जवळजवळ 10 एक वर्षापासून ढवळी जास्वंदीला गेले. हा तर त्याला 2 फांद्याला आहे ना, हा गुलाबी फुल यायला लागलं. जसं मी स्वामी चरित्राचं जसं वाचायला लागले ना, हा हा हा. तसे 2 फांद्याला ना गुलाबी फुलं यायला लागले अहो. अय्या. हं. कमाल आहे ना. हा, तेच ना. म्हणजे एकदम विशेष आहे कमाल असं. आहे. आणि आता 5-6 दिवसापूर्वी आहे ना, हा मी ते वाचत होते सकाळी सकाळीच. हा. आणि त्या दिव्याला आहे ना असे 2 डोळे अहो. अय्या, इतके फोटो भारी. आहेत का काढलेले? नाही ना, मला ते जमत नाही ना, मला फोटो काढायला असं. हा. आता माझं माझं कसं एवढं ते नाही, त्याच्यामुळे मला एवढं नाही फक्त मी. पण ताई तुम्हाला ना हं, लवकर फरक पडेल. बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. तेच ना. नाही, लवकर फरक पडेल. आता चांगली ट्रीटमेंट पण चालू आहे तुमची. हा, तेच हं? ना. हा. म्हणले ते त्यांचा ना, त्या भगत ताईंचा जर नंबर दिला असता, त्यांनी काही सेवा दिली असती, काही तुम्ही सांगितलं असतं असं. नाही, तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा.
मला नाही ना ते जमत. नाही, कोणाकडनं तरी करून घ्यावं लागेल. हं, हं, हं. व्हॉट्सअपला ह्या नंबरवर मेसेज करा, होऊन काय जाईल. काय मेसेज करू? बघा त्यांचा नंबर द्या असं. हां, असं असं मेसेज करू का? हा हा. बरं म्हणजे कसं चालेल. लक्षात राहतं ना मग. हां, हां, हां. बरं चालेल. मग मी शेअर करते ताई, टेन्शन नका घेऊ. सगळं तेच. छान होईल, सगळं छान होईल. हां ना, मी ना तुमचं ऐकत राहते. हा असं अनुभव ऐकत राहते ना. हा 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 म्हणले आता यांना फोन करून पाहू. हा. तेच. हां ना, असं झालं. त्याच्यामुळे मला थोडा धक्काच बसला ते पोर ताई गेल्यापासून. आता मला सांगा, तो आधीच मानसिक रुग्ण. हां हं? ना. हा. तेच लग्न ना. पण नव्हतं झालं ना? झालं होतं, लग्न झालं होतं, फारकत झाली, ती बाई नाही राहिली. असं मस्त त्याचं कशी हे झालं. राहील हो ताई? हां ना, तेच ना. असं. शेवटी ती पण कोणाची तरी मुलगी आहे, ते आई वडील हां ना, तेच ना. नाही का? म्हणजे तो आहे ना, तो काही एवढा हे नव्हता, फक्त त्याला गोळ्या चालू होत्या. असं. हं. आणि सगळं तो करायचा, कामधंदा, शेतीचं काम करायचा, सगळं करायचा अहो. फक्त मुलं बाळ गोळ्या चालू. काही हं. मुलं बाळ होतं त्याला? काहीच नाही, मुलगा बाळ झालंच नाही, ती राहिलीच नाही ना व्यवस्थित. हां, असं. हां. हां, 4-2 दिवस राहायची, माहेरा राहायची. मग 4-2 दिवस, 2-3 वर्ष राहिली. पण हां. मग त्याची इकडं राहतच नव्हती. हां, असं. हां, हां. तेच ना. अशी गंमत झाली. नाही, ते काही टेन्शन नका घेऊ. हं. बाकीचे मुलं तुमचे? बाकीचा एक आहे, मोठा आहे, तो डॉक्टर आहे, नायगावला राहतो. अच्छा, अच्छा. हां, हां. सिन्नर नायगाव. हं. म्हणजे असं. हुशार आहे तुमची मुलं. तेच ना. हा पण लय हुशार होता. पण याचं थोडंसं कसं, याला आहे ना, याला चांगली मोठी नोकरीची आशा होती. हां. म्हणजे ती काय म्हणतात ना ते एम-पी-एस-सी काय, हो, हो, अशा हो. त्या परीक्षा तो लय मोठ्या-मोठ्या परीक्षा द्यायचा. असं. त्याच्यामुळे हं. थोडंसं डोक्यात त्याला हे झालं. हां. त्याला म्हणजे असं चांगल्या नोकरीची, मोठ्या नोकरीची आशा होती त्याला. हां, असं. हां. तो असं लाल दिव्याच्या गाडीत फिरायचं. असं हं. असं त्याची अशी स्वप्न होती त्याच्यावाली. ओह! असं असं झालं ते. तेच ना. पण जास्त अशी फार मोठी स्वप्न पण नाही बघायला पाहिजे. त्याचे ना मोठे स्वप्न होते, त्याच्यामुळेच थोडंसं त्याचं हे झालं. हं. नाही तर शाळेतही खूप हुशार होता. हां ना? तेच ना. असं. त्याच्या आयुष्यात तेवढंच असेल. मग पण काय. अजून काही करण्यापेक्षा हं. म्हणजे काय मानसिक रुग्ण असेल तर काही पण होऊ शकतं ना ताई. हं. दुसऱ्याचं काही नुकसान केलं नाही त्याने. नाही, नाही. तसं हे काहीच नव्हतं त्याचं. दुसऱ्यावर तर लई दुसऱ्या संगत एकदम घरातही व्यवस्थित राहायचा, दुसऱ्याशी चांगलं बोलायचा. हां म्हणजे ना? तसं त्याचं काहीच नव्हतं. असं हां, काही बिनसायचा असं काहीच नाही. हां. फक्त थोडंसं असं हे करायचा ना, टेन्शन घ्यायचा ना, टेन्शन घ्यायचा स्वभाव त्याचा. मानसिक टेन्शन घ्यायचा. दुसरं नाही तर तो काही कोणाला त्रास नाही, काहीच नाही, काहीच नाही. हां ना? असं होतं. असं होतं त्याच्यावालं. फक्त स्वतःलाच टेन्शन घ्यायचा. स्वतःला त्रास करून घ्यायची सवय. स्वतःला टेन्शन घ्यायची सवय. दुसरं हं. काहीच नाही. तेच ना. तेच पण म्हणले ताईंना ताईंला सांगावा नाही, नाही. असं. फार बरं केलं. हां ना. मी शेअर करते हां ताई. बरं चालेल. हां, मग श्रीचं. तुम्हाला मेसेज करील मी. हो, हो. फक्त कुणाकडनं एवढंच. तरी करून घ्या. फक्त एवढंच टाकायचं ना, भगत ताईंचा नंबर द्या असं हो, टाकायचं ना? हो, हो. बरं चालेल. लगेच येऊन जाईल. हां. चालेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.